गुड मॉर्निंग आई. आई काय ग, बरी आहेस ना तू? कालचा जरा थकवा दिसतोय चेहऱ्यावर. काल जे झालं ते योग्य नव्हतं. कळलं आई. आई ट्रस्ट मी, कमळी चांगली मुलगी आहे. तशी नाहीये ती. आय एम व्हेरी शुअर तिच्या खाण्यातच काहीतरी आलं असणार आहे. साधना मावशींशी तुझं झालेलं बोलणं मी ऐकलंय ऋषी. ऋषी बाबा, कमळी आता ठीक आहे. तुम्हाला काय झालंय? मला काळजी वाटते तिची. का? माझं प्रेम आहे तिच्यावर. काय काय बोललास तू? तुझं त्या कमळीवर प्रेम आहे. तुला तरी कळतंय का तुझं तू काय बोललास ते? ऋषी, हेच इतके दिवस मी बोलत होते. हेच मला नको होतं. याच गोष्टीची मला भीती होती आणि तू माझा अंदाज खरा ठरवलायस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी हे कधीही होऊ देणार नाही. आई काम डाऊन प्लीज. I don't want any explanation, Rishi. I fail to understand how can you love that girl? आई प्लीज कॅन यू जस्ट काम डाऊन फॉर अ मोमेंट. गैरसमज झालाय काहीतरी तुझा. What? गैरसमज? माझा गैरसमज झालाय. ऋषी, तू काल जे काही बोललास ना ते मी स्वतः तिथे उभं राहून ऐकलंय. तू हे बोललास की नाही? सांग, तू हे बोललास की नाही? बोललास ना? बोललो. पण प्लीज एकदा मी काय सांगतोय ते ऐकून तरी घे प्लीज. काय ऐकू मी तुझं? हा? काय ऐकू आता? खरं काय आहे ते आत्ता आईला नाही सांगता येणार. सॉरी, पण आता खोटं बोलण्या वाचून पर्याय नाहीये. सांग ना, काय ऐकायचं मी आता तुझं? आई मी बोललो आणि तू लगेच विश्वास काय ठेवते सगळं? म्हणजे विश्वास काय ठेवतेस म्हणजे? अगं अनिका ग. अनिका? व्हॉट अबाउट अनिका? हे बघ, ती ना सकाळपासून माझ्या मागे लागली होती ना. सारखी चिकटायला येते ती आणि इरिटेट करते मला. आय जस्ट हेट हर. आणि मी इरिटेट झालो होतो. मला काही करून तिच्यापासून पिच्छा सोडवायचा होता. म्हणून मला जे तोंडाला आलं ते मी बोलून गेलो. आय एम व्हेरी शुअर ती ऐकतच असणार. जाईल कुठे? माझ्या मागे मागेच असते ना सारखी. नाही, माझा विश्वास नाही बसत. जर ऋषी खरोखरच अनिकाला टाळण्यासाठी तसं बोलला असेल तर ठीक आहे. पण जर या सगळ्या बाबतीत तो खरंच सिरियस झाला असेल तर मी हे कधीच सहन करू शकणार नाही. Somehow I just can't trust you, Rishi. But I will. मी तुझ्यावर विश्वास ठेवेन. I will trust you for the last time, Rishi. ऋषी, हे बघ, ती कमळी आहे ना, ती चांगली मुलगी आहे. पण आपल्या घरासाठी, तुझ्यासाठी ती चांगली नाहीये. दिस इज नेव्हर हॅपनिंग. नेव्हर एव्हर.
कळलं? आई, एक दिवस तुला नक्की खात्री पटेल की या घरासाठी आणि माझ्यासाठी कमळीच योग्य आहे. फक्त जोपर्यंत कमळीच्या मनात काय आहे हे मला कळत नाही, तोपर्यंत मी माझ्या मनातलं नाही सांगू शकणार तुला. नयनतारा मॅडम असते तर कमळी अजिबात पसंत नाही. पण ऋषी बाबा किती बी नाही म्हटलं तरी त्यांच्या डोळ्यात कमळीबद्दलचं प्रेम स्पष्ट दिसतंय. आता हे समजा असंच चालू राहिलं तर कमळीला याचा लईच त्रास होणार. निंगे, आपण जेवणाच्या टेबलवर बसलेलो तेव्हा मी ठीक होतो. तिथनं जेव्हा मी बाथरूम मध्ये गेलो, निंगे, मी बाथरूम मधनं परत आलेलं मला काय सुद्धा आठवना. म्हणजे मी जेव्हा कापड धुवायला आत गेलो तिथनं बाहेर आलो तेव्हा तिथं कुणीतरी आलंय याची मला चाहूल लागलेली बघ. 100% कुणीतरी मुद्दाम केलंय. नाहीतर अगं मला नशा चढायचं काही कारणच नाही की ग. नाहीतर काय. पण खाण्यापिण्यात तुला जर काही दिलं असतं तर ती नशा आम्हाला बी चढलीच असती की. नाही नाही कमळे, हे नक्कीच कुणाच तर कार असता नाही. खरं याच्या पाठीमागं कोण असेल? काय ग गावचॉप, आलीस का जमिनीवर की अजूनही उडतेस? तुला आठवतं तरी आहे का तू काल काय काय कांड केलं ते? हा, नुसती हवेत उडत होतीस तू. शी, कशी वागत होतीस ग? आणि तुझ्या कांडमुळे ना रिश्च्या घरी तुझी जी इमेज आहे ना ती तर एकदम लो होऊन गेली. ए अनिका, तू गल्लाही बोलू नको. आणि सगळ्यासनी चांगलंच माहित आहे कमळी तसली पोरगी नाही ती. ए निंगू पिंगू कच्चा लिंबू, चढा, जास्त बोलू नको. आणि ही जी तुझी बेस्टी आहे ना गावछाप कमळी, ती आता नशेडी कमळी म्हणून फेमस आहे, तुला माहिती आहे? ए अनिका, माझ्या कमळीच्या बाबतीत असलं काय बी बोलायचं नाही. तिने तसलं काय बी केलेलं नाही. अगं उलट तूच तसली आहेस. कॉलेजमध्ये काय काय कांड केलंस ते विसरलीस काय? लय बोलायचं काम नाही करायचं, नाहीतर इथंच तुला फाडून ठेवीन. इथंच तुला फाडून ठेवेन. काय ग, तुला काय वाटतं तुम्ही दोघी आहेत म्हणून माझ्यासमोर फार ड्रामा कराल का? ए निंगू पिंगू कच्चा लिंबू, एकटं नको समजू मला. एकटी नाही मी, माझ्यासोबत कोण आहे? ग्रॅनी आजी आहे माझी. ती काय काय करू शकते ना याची तुम्हाला आयडियाच नाही. आणि इथून पुढे तिच्याहून दूर राहायचं. तुम्ही जर तिच्या आसपास भटकल्या ना तर ती तुमचा खूप बुरा हाल करू शकते, जो काल कमळीचा केला तसाच. आणि का कामिनी आजींचा काय संबंध यात? काय संबंध आहे म्हणजे? काल तुझा जो हाल झालेला ना कमळी बाबू, तर तिनेच केलेला. कारण की काय आहे, तू लास्ट टाइम बघ ड्रंकचं ऍक्टिंग केलेली, आम्हाला चीट केलेलं आठवतंय, म्हणून यंदा आम्ही हे केलं.